आम्ही सगळे बागामध्ये लिंब तोडीत होतो आणि आपले चाहते पण एवढे भारी ना का ते डायरेक्ट मला भेटण्यासाठी वावरात आले होते आणि त्यांची एक्साइटमेंट पाहून ना मलाच लय भारी वाटत. असं वाटतं ऑनलाईन ते सगळे सपोर्ट करतात पण समोरासमोर पण एकदम भारी स्वभावाचेच आहे. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. अमेझॉन वरून एक माझं पार्सल आलं होतं आणि ते पार्सल एवढं भारी होतं ना, तुम्ही सुद्धा पाहिलं म्हणशील अरे लय भारी युनिक आहे. तुम्हाला जर ते पाहायचं असेल ना तर आजच्या व्हिडिओ ना प्रत्येकाने 10 कमेंट करा. त्यानंतर हे पार्सल घेऊन घरी आलो. ती डॉली पण मस्त पाण्यात खेळत होती, ती तिच्या आनंदात मस्त व्यस्त होती. आता आपली सोयाबीन सगळी पेरून झालीच होती तर बाबा म्हणले आता चला सगळे ना आपण वावर बांधून घेऊ एकदा पूर्ण. वावर पूर्ण बांधून झाल्याच्या नंतर आपल्या इथं आवळ्याचं झाड पण आहे, त्याला पण मस्त छोटे छोटे आवळे आलते. तुम्हाला आवडतं का आवळे आणि चिंच तेवढं कमेंट मध्ये सांगा. मग त्यानंतर गावात आल्यावर कटिंग वगैरे केली आणि जाताना मला आपल्या डॉलीसाठी काहीतरी ना खाऊ घेऊन जावं. हा खाऊ बघून डॉली तर माझ्यावर आता खुश होणारच होती. तुम्हाला काय वाटतं हे खाद्य कुत्र्यांना देणं चांगलं आहे की नाही तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं. अरे काहीच काही डॉली पर त्याच्यावर तुटूप पडली. मला नाही वाटत ती तुमचं पण ऐकणार आहे. आता घरचे सगळे काम आवरल्याच नंतर सगळे मिळून लिंब तोडायला गेलतो. तिथं आपले फॅन आले, ते सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढले. त्यांनी आजी बाबांसोबत पण फोटो काढले. त्यातला एक तर आपला संगमनेरचाच होता पण 2 जण डायरेक्ट मुंबईचे होते. त्यांना एवढं वातावरण पण भारी वाटत होतं ना काही मापच नाही. त्यानंतर सगळे लिंब तोडून झालेच होते तर पाऊस यायला लागला होता. मग काय सगळे ट्रॅक्टर मध्ये भरून आम्ही घरी येऊन आलतो. बाबांनी मस्तपैकी ते सगळे निवडून ठेवले होते आणि सकाळी सकाळी मस्त कमळाचं फुल पण उमललेलं होतं. सगळे कॅरेट गाडीमध्ये भरल्यानंतर मी आणि पप्पा चाललो होतो खळीच्या मार्केटला. चला आता सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करून घ्या, 10 कमेंट करा आणि मी तुम्हाला जे प्रोडक्ट आलेले आहेत ते उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवून. फक्त 500 कमेंटचं टार्गेट.